सचिव. नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3) नुसार स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 6 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 9 जून 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तसेच 11 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 23 जून 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये माननीय सभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. श्री प्राजक्त प्रसादराव तनपुरे. मी प्राजक्त प्रसादराव तनपुरे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री रवींद्र सदानंद फाटक. मी रवींद्र सदानंद फाटक विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन, भारतीय सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री अनिकेत सुनील तटकरे. मी अनिकेत वरदा सुनील तटकरे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय शिवराय. जरा गॅलरीतला आवाज बंद करा जरा वरी. श्री दुष्यंत सतीश चतुर्वेदी. मी दुष्यंत आबा सतीश चतुर्वेदी विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन.
श्री विक्रम संजय काकडे. मी मी विक्रम तुषार संजय काकडे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री अरुण लखानी. मी अरुण सोदराबाई हनुमानदास लखानी विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारताचा संविधान बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री बसवराज माधवराव पाटील. मी बसवराज माधवरावजी पाटील विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक ईश्वर प्रतिज्ञा करतो. कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री प्रवीण रामचंद्र पोटे. मी प्रवीण रामचंद्र पोटे पाटील विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नती राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेत आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री अमरनाथ अनंतराव राजूरकर. मी अमरनाथ आनंदी अनंतराव राजूरकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे
ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय श्रीराम, जय भाजपा. श्री राजेंद्र विठ्ठल राऊत. मी राजेंद्र सत्यभामा विठ्ठल राऊत विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री धैर्यशील ज्ञानदेव कदम. मी धैर्यशील ज्ञानदेव कदम विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा. श्री सैयद खान शेरगुल खान. श्री गोकुळ बबन गीते. बारा नंबर काय मी गोकुळ सुनीता बबन गीते विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. डॉक्टर राजीव भास्करराव पोद्दार. मी डॉक्टर राजीव प्रभावती भास्करराव पोद्दार विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री अविनाश आनंदराव ब्राह्मणकर.
मी अविनाश सुनंदा आनंदराव ब्राह्मणकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र, जय भाजपा. श्री नंदकिशोर भागवत महाजन. मी नंदकिशोर विमलबाई भागवत महाजन विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम, जय भाजपा. श्री सुहास त्रिंबकराव शिरसाट. मी सुहास पार्वती त्रिंबकराव शिरसाट विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम, जय भाजपा. जाहीर करा. शपथविधीचा कार्यक्रम संपलेला आहे.